महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी उपदेश केलेला धम्म आणि त्यांचा श्रावक संघ या तीनही रत्नांना सर्वप्रथम मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांना त्रिवार पंचांग प्रणाम. राष्ट्रपिता महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना त्रिवार पंचांग प्रणाम. आणि ज्या ज्या महामानवांनी लोकांचं चांगलं झालं पाहिजे, कल्याण झालं पाहिजे म्हणून आपलं जीवन खर्ची केलं, मग ते कोणत्याही जातीपंथ धर्माचे असो, त्या सर्वांना वंदन. ज्या ज्या गुरूंनी म्हणा किंवा कल्याण मित्रांनी मला मार्ग दाखविला, त्या सर्वांना वंदन. आईवडिलांना वंदन. आज दान म्हणजे काय, दान कोणाला दिलं पाहिजे, दानाचं काय महत्त्व आहे, दान किती दिलं पाहिजे, दानाचं पुण्य कसं भेटते की नाही भेटत, याविषयी मी तुम्हाला धम्मदेशना देणार आहे. तर बौद्ध धम्मामध्ये सर्वच जण आपल्याला सांगतात की दान हे दिलं पाहिजे. दानाचं महान असं फळ आहे. दानामुळे आपल्याला पुण्यकर्म संपादित करता येते. तर त्याचा आपण व्यवस्थितपणे मांडणी करू, ते समजावून घेऊ. तर दान देण्यासाठी दोन व्यक्तीची गरज असते. एक असते दान देणारा आणि एक दान घेणारा. त्याशिवाय दानाची परिपूर्तता होईल काय, नाही होणार. मग जो व्यक्ती दान देतो त्याला काय म्हटलं जाते, दायक म्हटलं जाते. दायक किंवा दाता. आणि जो व्यक्ती घेतो त्याला काय म्हटलं जाते, याचक म्हटलं जाते. याचना करणारा, घेणारा. हे दोन व्यक्ती असल्याशिवाय दान परिपूर्ण होत नाही. मग जो दान देतो, ज्याला दाता म्हटलं जाते, दायक म्हटलं जाते, याचे तीन प्रकार आहे. त्या तीन प्रकारामध्ये एक जो दान दास आहे, एक दान दास आहे, दुसरा दान सहाय्य आहे, दुसरा दान पती आहे. दान दास म्हणजे एखादा व्यक्ती जे कोणती वस्तू स्वतः वापरतो त्यापेक्षा कनिष्ठ दर्जाची दान देतो, त्याला दान दास म्हटलं जाते. म्हणजे एखादा आपण समजा चांगलं खात असन आणि दान देताना तो खालच्या दर्जाचं दान देत असन, तर ते काय झालं, त्याला काय म्हटलं जाते, दान दास म्हटलं जाते. दान सहाय्य म्हणजे जो तो वापरतो, जी वस्तू वापरतो, जे वस्तू खातो तेच देतो, त्याला काय म्हटलं जाते, दान सहाय्य म्हटलं जाते. आणि दानपती त्याला म्हटलं जाते का मी जे काही खातो त्यापेक्षा मी उच्च दर्जाचं दिलं पाहिजे त्याला दान. त्याची प्रेरणा कशी असते, त्याचा संकल्प कसा असते, त्याची चित्ताची चेतना कशी असते, मी याच्यापेक्षा दान दिलं पाहिजे, म्हणजे चांगलं दिलं पाहिजे. मी जे काही करतो, मी एखादं बिछाना आहे माझ्या घरी, मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असा बिछाना एखाद्याला दान दिला पाहिजे उदाहरणार्थ, तर त्याला काय म्हटलं जाते, दानपती म्हटलं जाते. असे दानाचे प्रकार आहे. मग दानाचे प्रकार पाहून घेऊ. दानाच्या प्रकारामध्ये दान कोणकोणत्या गोष्टी दिल्या पाहिजे, तर हे काय, आमिष दान. आमिष दान म्हणजे काय, त्याच्यामध्ये 2-4 प्रकार म्हणतात. त्यामध्ये औषध दान देता येते. आमिष दानामध्ये काय काय पडते, औषध दान देता येते, वस्त्र दान देता येते, जसं आपण चिवर दान देतो, वस्त्र दान देता येते. त्याच्यानंतर वस्तूचे दान देता येते. त्याच्यानंतर या गोष्टी आपल्याला या वस्तू स्वरूपात आपण दान देऊ शकतो. त्याच्यानंतर आहे अभयदान. अभयदान म्हणजे काय, भयमुक्त करणे. अभयदान म्हणजे काय, भयमुक्त करणे. भयमुक्त करणे म्हणजे काय, पूर्वी काय करायचे, राजा होता, राजे असायचे आणि राजा काय करायचा, एखाद्याला काय करायचा, एखाद्याला शिक्षा झाली तर तो काय करायचा, शिक्षा ज्याला झाली तो याचना करायची की महाराज मला जी शिक्षा झाली ती कमी करा. मग तर राजा काय करायचा, त्याला जा तुला मी याच्यातून तुला माफ केलं, म्हणजे त्याची काय शिक्षा कमी करायची, म्हणजे त्याला त्या शिक्षेतून मुक्त केलं, म्हणजे त्याला भयातून काय केलं, मुक्त केलं. त्याला म्हटलं जाते अभयदान. दुसरी गोष्ट म्हणजे प्रॅक्टिकली समजा आपण एखाद्या रस्त्यानं चाललो, रस्त्यानं जात असताना एखादा तिकडून असा घाबरलेला व्यक्ती धावपळ करत येऊन राहिला आणि तो आपल्याजवळ आला आणि तो काय म्हणते आपल्याला, मला माझ्या मागं शस्त्र घेऊन काही लोक व्यक्ती पोरं येऊन राहिले आणि ते मला मारण्याचा प्रयत्न करत आहे, मला हात जोडून विनंती करतो का मला याच्यामधून वाचवा. मग हा व्यक्ती काय करतो, ठीक आहे मी तुला वाचवतो. मग तो काय करतो, त्याच्या मागं लपवतो किंवा घरामध्ये लपवतो, कुठंतरी लपवतो आणि त्यांना जो कोणी ते मारणारे येणार आहे त्यांना काहीतरी कारण सांगून त्याला एका ठिकाणी लपवून त्याला त्याचं संरक्षण देतो. म्हणजे त्याचं काय केलं, त्यानं जीवन वाचवलं. काय केलं, त्यानं जीवन वाचवलं. याला काय म्हटलं जाते, अभय. काय दिलं त्याला, भीतीतून मुक्त केलं. यदा कदाचित त्या व्यक्तीनं त्याचं
त्याला वाचवलं नसतं, कदाचित त्याचा काय झाला असता, खून झाला असता, कदाचित त्याला लागलं असतं, मारलं असतं. त्याच्यातून काय केलं, त्याला संरक्षण दिलं. म्हणजे या दानाच्या या दानाच्या फलपूर्ती जी केली, त्यामुळे त्यानं काय केलं, त्याला अभयदान दिलं. म्हणजे याला काय भेटलं, यानं त्याचं जीवन वाचवलं, त्यामुळे त्याला दीर्घ आयुष्य दिलं. याला काय दिलं, अजून आयुष्य दिलं. म्हणून आपण त्याचं पुण्य त्याला कसं लागल, हा दीर्घ आयुष्य प्राप्त करणारा होतो. असं ते अभयदान आहे. आता अभयदानाचं साऱ्यात महत्वाचं उदाहरण तुम्हाला सांगतो. बाबासाहेबांना आपल्याला भयमुक्त केलं. या देशातल्या संपूर्ण लोकांना संविधान लिहून ज्याचे हक्क त्याला दिले. पूर्वी कसं होतं, आपण जेव्हा पूर्वीचे जे आपले पूर्वज होते ते चालताना भीतीनं चालायचे, जाऊ की नाही जाऊ या रस्त्यानं, मला काय म्हणेल, स्पर्श कोणाला लागेल, बरोबर आहे की नाही. तर आज काय केलं, आज असं वाटते का तुम्हाला, आज तुम्ही रस्त्यानं चालता, बोलता, कोणाशी बोलता, काय वाटते, स्वातंत्र्य दिलं ते आपल्याला ते डोक्यात विचार येत नाही. हे काय दिलं, बाबासाहेबांनी आपल्याला भयमुक्त करून टाकलं. त्यामुळे हे अभयदान कोणी दिलं आपल्याला, बाबासाहेबांनी अभयदान दिलं. सर्वात मोठं दान जे आहे बाबासाहेबांचं अभयदानामध्ये म्हटलं जातं. त्याच्यानं ही अशी अभयदानाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर शरीरदानामध्ये काय ते, रक्तदान देता येते, रक्तदान आहे, हृदयदान देता येते, किडनीचं दान करता येते. हे त्या शरीरदानाचे प्रकार आहे. त्यानंतर पुण्यदान करता येते, त्याला पत्तीदान म्हणतात. पुण्यदान म्हणजे, पत्तीदान म्हणजे एखादा आपला कोणी जवळचा व्यक्ती आहे, तो बिमार पडला, दवाखान्यामध्ये आहे, आपण काय करू शकतो, त्याला पुण्याचं दान करू शकतो. कसं दान करायचं, जे काही मी पुण्य कमावलं आपण आयुष्यामध्ये स्मरण करायचं. अरे मी या ठिकाणी गेलो, विहारात दान दिलं, भिक्षूंना दान दिलं, भोजन दान दिलं, किंवा या विहाराला काही मी दान स्वरूपात काही अर्थदान दिलं. त्या गोष्टीचं स्मरण करून जे काही मी दान दिलं, त्या दानामुळे जे काही मला पुण्य भेटलं, ते पुण्य मी ह्या रोग्यास अर्पण करत आहे. आणि या पुण्याच्या फळामुळे हा रोग मुक्त हो. कसं तुम्ही दान दिलं, काय केलं तुम्ही, दानाचं काय केलं, ते जे दान तुम्हाला भेटलं त्या दानाचं पुण्य काय केलं, त्या व्यक्तीले अर्पण केलं. त्याला म्हटलं जाते पुण्याचं दान करणे. या पुण्याच्या दानामुळे जो रोगी व्यक्ती असतो त्याला ते दान मिळाल्यामुळे तो दुरुस्त होऊ शकतो. एवढं त्या पुण्याच्या दानामध्ये काय आहे, ते बल आहे. अशाला पुण्यदान म्हटलं जाते. आपण हे पुण्यदान कोणीही देऊ शकते, कारण प्रत्येक व्यक्ती सुख दुःख किंवा काही पुण्य कमावत असतो. ते पुण्य स्मरण करायचं आणि त्याला ते अर्पण करायचं, देऊन टाकायचं. याला म्हटलं जाते पुण्यदान. त्याच्यानंतर धम्मदान. धम्मदान म्हणजे सब्बदान धम्मदान जिनाती, सब्बरती धम्मरती जिनाती, तनखयो सब्ब दुःख जिनाती. सर्व दानातून जर श्रेष्ठ दान असेल तथागत म्हणतात तर ते धम्मदान आहे. म्हणजे धम्मदान म्हणजे काय, जे काही आपण भिक्षूंना दान देतो ते धम्मदानामध्ये मोडल्या जाते. मग भिक्षूंना अर्थ स्वरूपात द्या, किंवा चिवरदान द्या, किंवा भोजनदान द्या, हे सगळं धम्मदानात येते. विहार बांधलं तुमच्या गावामध्ये, विहाराची तुम्ही काय करून राहिले, दान जो गोळा केलं, विहार बांधलं, हे सगळं तुमचं धम्मदानामध्ये येऊन राहिलं. तुम्ही विहारात आले, तुम्ही काय केले, धम्मश्रवण करून राहिले, हे धम्मदानामध्ये मोडल्या जाते. मी धम्मदेशना देऊन राहिलो, हे धम्मदानामध्ये माझी धम्मदेशना मोडून राहिली. तुम्ही ऐकून राहिले, बरोबर आहे की नाही. आमचे लोक धम्मदान देतात. कसे देतात पा, आमचे जे काही हे सगळे पदाधिकारी आहेत, हे काय करतात, गावातून आपापल्या गावामधून इथं येतात. काय करतात, अरे मी त्या गावामध्ये गेलो पाहिजे, तो आमचा कार्यक्रम आहे, तो सक्सेस झाला पाहिजे, आम्हाला जी त्या याच्यामध्ये जी काम दिलं ते आम्ही तिथं काम केलं पाहिजे. ते काय करतात, स्वतःच्या पैशाने येतात, स्वतःच्या पैशाने इथं येऊन ते कार्यक्रम राबवतात आणि सक्सेस करतात. ते काय झालं, त्यांचं धम्मदान झालं. बरोबर आहे की नाही. त्यांची चित्ताची चेतना कशी आहे, आम्ही त्या गावामध्ये गेलो पाहिजे आणि तो धम्माचा कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे. आमचे लोक येतात, तुम्ही पण येता, त्यामुळे तो काय होतो, कार्यक्रम यशस्वी होतो. हे सगळं धम्मदानामध्ये मोडल्या जाते. फक्त चित्ताची चेतना तशी पाहिजे का, हे अरे आम्ही तिथं जातो, हे किती चांगली गोष्ट आहे, आमच्यामुळे त्या गावातले लोक येतात, त्यांना आम्ही प्रेरणा देतो. हे चित्तामध्ये चेतना निर्माण करून ते धम्माचं दान आहे.
तसंच तुम्ही काय करता, तुमच्या गावामध्ये मेसेज आला की ह्या रविवारी हे लोक येत आहे, हे लोक येताना इथं कार्यक्रम राबवत आहे, आपण त्या ठिकाणी गेलो पाहिजे. मग तुम्ही महिला काय करतात, एकमेकाला सांगता चला विहारामध्ये, उद्या काय आहे, धम्मदेशना आहे. तुम्ही एकमेकाला सांगून काय केलं, धम्माचं दान. सांगितल्यामुळे धम्माचं दान होते. त्यांना तुम्ही प्रेरित केलं, इथं आणलं, हे काय आहे, तुमचं धम्माचं दान आहे. या सगळ्या गोष्टी धम्माच्या दानामध्ये येतात. विहाराचं झाडझूड करणे, त्याला कलरिंग देणे, त्याचं चांगलं सौंदर्यीकरण करणे, त्याची सुरक्षा करणे, त्या सगळ्या गोष्टी काय ते धम्मदानामध्ये येते. आता मला सांगा, मी जेवढ्या गोष्टी सांगितल्या ह्या गोष्टी तुम्ही केल्या तर खरी, पण ह्या धम्माच्या दानात मोडते हे माहीत आहे का तुम्हाला? माहीतच नाही. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असते पण त्या माहीत नाही. त्यामुळेही आपण काय करतो, धम्माचे दान. त्यामुळे दान आपण काय करतो, दान कर्म आपण कमावल्या जाते. आपण कमावून राहिलो, त्या गोष्टी कमावून राहिलो का नाही. ह्या सगळ्या धम्मदानामध्ये गोष्टी येतात. आता दान देण्याचे प्रकार पाहू. काही व्यक्ती कशा पद्धतीने दान देतात, काही असे प्रकार आहे. एखादा व्यक्ती काय करतो, दान देताना तो आपल्या घरासमोर एखादा व्यक्ती आला, त्यांना काही दान मागितलं म्हणून दान करतो. एखादा व्यक्ती भीतीने सुद्धा दान देतो. एखाद्या व्यक्तीला भीती असते, नाही याने दान नाही दिलं तर माझं असं होईल तसं होईल, भीतीने सुद्धा एखादा, हे दानाचे काय आहे प्रकार आहे. तो भीतीने दान देतो. एखादा व्यक्ती काय करतो, तो अन्न शिजवत नाही. काही लोक अन्न शिजवत नाही, जसे भिक्षू आपले अन्न शिजवतात काय, नाही शिजवत. ते अन्न शिजवत नाही. काही श्रमण असतात, काही तपस्वी लोक असतात, ते अन्न शिजवत नाही. मग ते येतात, दानासाठी फिरतात. मग आपल्या मनामध्ये काय भावना होते, हे लोक अन्न शिजवत नाही म्हणून आपण त्यांना दान दिलं पाहिजे, अशी भावना असते. काही व्यक्ती काय असते, दानाचे दान फळावर, कर्मावर त्या विश्वास ठेवतात का दानामुळे फळ भेटते, चांगलं फळ भेटते म्हणून श्रद्धा ठेवूने दान करतात. काही चित्तामध्ये काय करतात, अलंकृत करतात. चित्ताला काय करतात, अलंकृत करतात की हे दान देणं चांगलं असते बा म्हणून देतात. काही लोक काय करतात, प्रशंसा करण्यात, माझी प्रशंसा झाली पाहिजे, मी जे दान देत आहे त्यामुळे माझी प्रशंसा झाली पाहिजे, लोकांनी मला चांगलं चांगलं म्हटलं पाहिजे, या मुळे ते दान करतात. ही सगळी काय दानाचे प्रकार आहे. ते त्याच्या चित्तामध्ये काय त्याचं भावना आहे, हे भावना ठेवून तो या पद्धतीने दान करत असतो. त्यानंतर आपण पाहून घेऊ की दान दिल्यामुळे, कोणाला किती दान दिल्यामुळे त्याचं फळ कसं भेटते. तर हे भगवंत दक्षिणा सुद्धा आहे. त्या दक्षिणा सुद्धामध्ये तथागत दानाची काय करतात, व्याख्या करतात. ते दान समजून सांगतात. एकदा काय झालं, जी महाप्रजापती गौतमी आहे, तिने भगवंतासाठी चिवर शिवलं होतं. चिवर शिवलं आणि ते चिवर घेऊन तथागताजवळ गेली आणि तथागतांना काय करताय, ती दान करत आहे चिवर. भगवंत तिला म्हणतात का तू हे संघाले दान दे. काय म्हणते, भगवंत असे म्हणतात का तू हे संघाले दान दे. संघाले देण्याचं त्यांचे परिणाम सांगतात की मला दान दिल्यामुळे मीच पूजित होईल, पण संघाला दान दिल्यामुळे संघ सुद्धा पूजित होईल आणि मी सुद्धा पूजित होईल. मग ते त्या प्रवचनात असे म्हणतात की 14 प्रकारचे व्यक्ती असे आहे की ज्यांना दान दिल्यामुळे त्यांचे फळं आपल्याला मिळतात. काय फळं भेटते, सगळ्यात पहिले त्यांनी सांगितलं की तिर्यक योनी, जे प्राणी आहे, प्राण्याला काय टाकतो आपण, प्राण्याला आपण पाणी पाजतो, प्राण्यांना आपण काय करतो, पोळी देतो, भाजी देतो, किंवा जे आपल्याजवळ असते ते त्यांना काय करतो, खायच्या प्यायच्या वस्तू देतो. या वस्तू दिल्यामुळे त्यांना वस्तू देतो, परंतु आपण काय करतो, त्यांना देतो. म्हणजे आपण काय करतो, दान देतो. आपल्या मनामध्ये भावना असली पाहिजे. एक तुम्हाला सांगतो, आपल्या मनामध्ये जे काही तुम्ही प्राण्याला देता, तुमच्या घरी प्राणी आहे किंवा चिमणी येते, काय येते, आजूबाजूचे जे कुत्रे येते, यांना तुम्ही देता, पण तुमच्या मनामध्ये भावना नसते. भावना कशी असली पाहिजे, मी यांना दान देत आहे. काय कशी भावना असली पाहिजे, मी यांना काय करताय, दान देत आहे. या प्राण्यांना दान दिल्याच्या त्याची किती फळाची अपेक्षा केली पाहिजे, आपण 100 पटीची फळाची अपेक्षा केली पाहिजे. म्हणजे त्या प्राण्यांना दान देताना त्या दानाचं फल किती पटीने भेटते, 100 पटीने आपल्याला भेटते. त्याच्यानंतर मानवामध्ये जे दुःशील आहे, शीलवान नाही आहे, शिलाचं पालन करत नाही, ते दुःशील आहे, त्याही लोकांना कधी कधी आपल्या हातून दान जाते. तर त्यांना जेव्हा दान आपण देतो, त्या दानाचे आपल्याला 1000 पटीने दान भेटते. मग त्याचे काय भेटते, परिणाम भेटते. त्याच्यानंतर शीलवान लोक असतात, यामध्ये शीलवान लोकांनाही दान देणं चांगलं आहे. शीलवान लोकांना जेव्हा दान देतो तेव्हा त्याची फळाची अपेक्षा आपल्याला त्याला 1000 पटीने आपल्याला काय भेटते, दानाचं फळ प्राप्त होतं. 1000 पटीनं दुःशील व्यक्तीला जेव्हा आपण दान देतो तेव्हा 1000 पटीने भेटते, आणि शीलवान व्यक्तीला जेव्हा दान देतो तेव्हा 1,00,000 पटीने त्याची दानाची आपल्याला काय भेटते,
फळ प्राप्त होते. त्याच्यानंतर जे लोक गावच्या बाहेर आहे, जे तृष्णेचा त्याग करून, जे या संसाराचा त्याग करून लोक गावाच्या बाहेर जातात, जसे श्रमण आहे, जसे तपस्वी आहे, जे ते काय करतात, ब्रह्मचर्याचं पालन करतात. ते ब्रह्मचर्याचं पालन करतात. तपस्वी आहे, श्रमण आहे, ते गावाच्या बाहेर राहतात, जंगलात राहतात आणि तिथे आपलं ब्रह्मचर्याचं पालन करतात. त्यांना दान दिल्यामुळे करोडोचं दान, करोडोच्या तुलनेनं आपल्याला काय भेटते, त्याचं दानाची परिपूर्तता होते. जेव्हा त्या दानाचं विभाग येतो तेव्हा त्या तेवढ्या पटीनं आपल्याला भेटते. त्याच्यानंतर भिक्षू कोणते, जे श्रोतापन्न आहे, सकृदागामी आहे, अनागामी आहे आणि अहर्त आहे, यांना दान दिल्यामुळे काय होते, यांना दान दिल्यामुळे ती दानाची तुलना करता येत नाही. म्हणजे यांना जेव्हा दान दिल्या जाते तेव्हा त्याची गणना नाही होत, का एवढ्या पटीचा आहे, एवढं लाख पटीचा आहे, एवढा करोडो पटीचा आहे, याची गणना करता नाहीत. म्हणजे याची गणनाच नाही होत. हे तुम्हाला किती दान मिळेल, दानाचा फळ किती भेटेल, याची गणना करता नाहीत. एवढं हे महान असं फळ आहे. मग प्रत्येक बुद्ध आहे, तथागत सम्यक संबुद्ध आहे, यांना गणना करता येत नाही. भिक्षू संघांना आहे, यांना अशी गणना करता येत नाही. यांचं असं मोजमापच नाही. भगवंत असं म्हणतात, यांना दान दिल्यामुळे, यांचं संघाला दान दिल्यामुळे यांचं काही असं मोजमाप नाही, का इतके करोडो आहे, इतके अब्ज आहे, एवढ्या पटीचं म्हणजे ते सांगता येत नाही. त्याचं पुण्य महान असं फलदायी असते. असे दक्षिणासुत्तामध्ये भगवंत म्हणतात का या दानफलामुळे एवढ्या दानाची पूर्तता झाल्यानंतर ते आपल्याला तेवढे फळ भेटतात. त्याच्यानंतर दान दिल्यामुळे कुठे कुठे आपला जन्म होऊ शकतो, उपपत्ती, ज्याला उपपत्ती म्हटलं जाते, ते पण प्रकार आहे. एखादा व्यक्ती काय करतो, एखादा व्यक्ती आहे, त्याला असं वाटते की रे ह्या जगामध्ये असे काही गृहपती आहे, असे काही संसारामध्ये श्रेष्ठी आहे, श्रीमंत लोक आहे, किती श्रीमंत लोक आहे, किती ते आपल्या सुख उपभोगतात आहे, त्यांच्याजवळ श्रीमंती आहे, पैसा आहे, धनदौलत आहे, गाडी आहे, अमुक गोष्टी आहे. तो त्यांच्याकडे पाहून काय करतो, हे मला भेटलं पाहिजे अशी काय करतो, अपेक्षा करतो. किंवा एखादा व्यक्ती काय करतो, अरे हा व्यक्ती खासदार आहे, हा व्यक्ती आमदार आहे, हा व्यक्ती IAS ऑफिसर आहे, हा व्यक्ती तहसीलदार आहे, चांगल्या पदावर आहे, याच्याजवळ सगळं काही आहे, याच्याजवळ सगळे काही अधिकार आहे, तो प्रशासनामध्ये तो सगळं काही कार्य करू शकतो, त्या प्रतीची तो अपेक्षा करतो. हे आपल्याला भेटलं पाहिजे. म्हणजे पूर्वी काय करायचं, एखादा राजा आहे, तो मंत्री आहे, तो त्याच्याबद्दल अपेक्षा करायची, मंत्रीला किती पॉवर असते, किती बल असते, हे तो अपेक्षा करतो. हे मला भेटलं पाहिजे अशी अपेक्षा करतो. मग तो काय करतो, दान देताना त्याची काय करतो, संकल्प करतो. या जगामध्ये असे काही लोक असतात का जे संकल्प करतात की हे मी जे काही दान करत आहे त्या दानामुळे मला या गृहपतीजवळ जे आहे असं मला भेटलं पाहिजे, किंवा या व्यक्तीजवळ असं आहे, हे पद आहे असं मला भेटलं पाहिजे. जेव्हा तो असा संकल्प करून जेव्हा दान देतो तेव्हा त्या दानाचा जेव्हा विभाग येतो तेव्हा त्या दानामुळे त्याला, तो जिथं कुठे जन्म घेते त्या दानामुळे त्याला त्या जन्मामध्ये ते त्याला भेटते. हे झाले पहिली. त्याच्यानंतर असा काही व्यक्ती असतो, अरे चतुर्महाराजिक देवता असते, चतुर्महाराजिक देवतामध्ये किती दिव्य सुख आहे ते मला भेटलं पाहिजे. तो त्याची काय करतो, संकल्प करतो आणि ती अपेक्षा करतो आणि त्याप्रमाणे दान देताना तसा संकल्प करतो आणि त्या दानाच्यामुळे त्याला ते दानाचं पुण्य भेटते आणि त्या लोकात तो जन्मग्रहण करून तिथे तो दानाचा उपभोग घेतो. असे व्यक्ती दानाच्यामुळे तिथे जातात आणि ते पुण्य संपादन करतात. त्याच्यानंतर हे चतुर्महाराजिक झालं, त्याच्यानंतर तावतीक झालं, याम झालं, तुळशीदा झालं, निम्मानरती झालं, परिनिमित्त वशवर्ती देवता झालं, त्याच्यानंतर ब्रह्मकायिक देवता झालं. हे असे 8 प्रकार जे आहे, जे एखाद्या व्यक्तीने जर संकल्प केला तर त्या ठिकाणी तो काय करतो, त्या दानाच्या पुण्यफलाच्या बलाने त्या ठिकाणी जन्म घेऊन तो त्या सुखाचा काय करतो, रममान होतो आणि तिचा आस्वाद घेतो. परंतु भगवंत म्हणतात हे जे काही दानाचे जे काही दान देताना जे काही संकल्प करतात हे तुच्छ आहे, हे तुच्छ आहे. यापेक्षाही दानाचा संकल्प काय केला पाहिजे, निर्वाणाचा साक्षात्कार मिळाला पाहिजे. काय केलं पाहिजे, कसा संकल्प केला पाहिजे, दान जे काही मी देत आहे त्या दानामुळे मला निर्वाणाचा साक्षात्कार मिळाला पाहिजे, सर्वोच्च ही मागणी केली पाहिजे, याचा संकल्प आपण केला पाहिजे. म्हणजे सब दुःख निसरणं सब सच्च निब्बान करणथाय, सर्व दुःखाच्या नाशासाठी आपला संकल्प कसा असला पाहिजे, दान देताना सर्व दुःखाच्या नाशासाठी आणि केवळ निर्वाणाच्या साक्षात्कारासाठी,
सर्व दुःखाच्या नाशासाठी आणि निर्वाणाच्या साक्षात्कारासाठी त्या दानाच्या फळामुळे मला हे निर्वाणाचा काय हो साक्षात्कार हो असा आपण संकल्प केला पाहिजे. आणि हा असा महान संकल्प म्हटला जाते. हा काय म्हटला जाते? महान असा संकल्प म्हटला जाते. आणि त्याचीच आपण काय केली पाहिजे? आपण याचना केली पाहिजे किंवा आपला संकल्प असा असला पाहिजे. अशा पद्धतीचे हे संकल्प असतात. तेव्हा भगवंत जे वेलाम सुक्त आहे त्या वेलाम सुक्तात म्हणतात की मी बोधिसत्व असताना एका ठिकाणी मी एका जन्मी ब्राह्मण होतो म्हणते. काय म्हणते? मी एका ठिकाणी एका जन्मी ब्राह्मण होतो आणि एवढी धनसंपत्ती होती माझ्याजवळ की त्या धनसंपत्ती मी काय केलं म्हणते त्यावेळेस एवढे म्हणजे खूप सोन्याचे असो नाण्याचे असो पात्र असो सोन्याचे नाण्याचे पात्र हत्ती घोडे भरभरून मी काय करा लोकांना खूप दान दिलं आणि दान देत गेलो. आणि एवढं काही दान दिलं की त्याची गणना करता नाही येत एवढी मी दान दिलं म्हणते. परंतु दान देत असताना दान देणाऱ्या व्यक्तीकडे मी लक्ष दिलं नाही की दान कोण घेण्यास उचित आहे कोण घेण्यास उचित नाही याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे त्या दानाचा विशेष प्रभाव पडत नाही. मग दानाचा विशेष कसा प्रभाव पडत नाही? यापेक्षाही म्हणते एखादा सम्यक दृष्टी धारण करणारा हे जे काही मी दान केलं याच्यापेक्षा एखाद्या सम्यक दृष्टी धारण करणाऱ्या व्यक्तीला केवळ तुम्ही भोजन दान जरी दिलं तरी मी जे दान दिलं त्याच्यापेक्षा याची फलपूर्ती जी जास्त होते म्हणते. त्याच्यानंतर जे सकृदागामी आहे अनागामी आहे अर्थ आहे भिक्षू संघ आहे यांना दान दिल्याचं मी आता सांगितलं की त्याहीपेक्षा हे जे काही आपण दान देतो त्याच्यापेक्षा नुसतं साधं भोजन दान जरी दिलं यांना श्रद्धेनं दान दिलं त्याचे महान असे फळ आपल्याला मिळतात. आणि त्याच्यापेक्षा भगवंत असे म्हणतात की जे विहार बांधतात जे चोहीकडून भिक्षू येतात जातात त्यांची व्यवस्था करतात विहार बांधतात त्यासाठी लोक श्रद्धेनं त्यांची व्यवस्था करतात. हे त्याच्याविषयी दानाचं महान असं फळ आहे. त्याच्यापेक्षा महान असं फळ आहे ते म्हणतात. याच्यापेक्षा महान असं फळ आहे ते कशाचं आहे माहिती आहे काय? मैत्रीचं आहे. मैत्रीचं फळ हे महान आहे. आता कवाडे साहेबांनी तुम्हाला काय केलं? मैत्री सांगितली. कशी शिकवली तुम्हाला की या विश्वामध्ये जे काही प्राणी आहे त्या समस्त प्राण्यावर आपण काय केली पाहिजे? मैत्री केली पाहिजे. आपल्यावर मैत्री केली पाहिजे मानवावर मैत्री केली पाहिजे आणि या अंतरिक्षामध्ये असणारे सर्व त्यांच्यावर मैत्री केली पाहिजे. या जमिनी खालची आहे सगळ्या याच्यावर आपण चित्त एवढं विश्वाभर पसरून आपण त्याच्यावरती मैत्री जर केली चुटकी वाजवल्या इतकी जरी मैत्री केली तरी हे जे काही आपण दान करतो त्या दाना कर्मापेक्षा हे महान असं मैत्रीचं फळ आहे. एवढं हे दानापेक्षा महान असं काय आहे? मैत्रीचं फळ आहे असं ते भगवंत वेलाम सुक्तामध्ये आपल्याला सांगतात. मग दानाचं तुम्हाला गोष्ट सांगतो. महेक जातकामध्ये तथागतांनी दानाचं जे फळ भेटते ते कसं भेटते हे तुम्ही ऐकून घ्या. महेक जातकामध्ये तथागतांनी गोष्ट सांगितली. काय झालं? श्रावस्तीमध्ये एक श्रेष्ठी होता. महान असा श्रीमंत होता. तो श्रेष्ठी मरण पावला आणि मरण पावल्यानंतर प्रसेनजित राजानं काय केलं? त्याची संपत्ती काय केली? जप्त केली आणि राजकोषामध्ये घेऊन गेला. कारण की त्या श्रेष्ठीला मूलच नव्हतं. मूल नसल्यामुळे त्यांनी ते जप्त केली आणि राजकोषामध्ये ती जमा केली. प्रसेनजित राजा भगवंताजवळ आले आणि भगवंतांना ते म्हणते तथागता म्हणते एक हा एवढा श्रीमंत व्यक्ती आणि तो व्यक्ती श्रीमंत असून त्याचं मन नव्हतं लागत म्हणते. कशात? श्रीमंत असूनही त्या पैशात मन नव्हतं लागत खाण्यात मन नव्हतं लागत. तो म्हणजे ते जे पंचेंद्रियाचं जो सुख घ्यायला पाहिजे पैशाच्या माध्यमातून तो अजिबात घेत नव्हता. हे काय कारण आहे? आणि विशेष म्हणजे एवढा श्रीमंत असून त्याला मुलंही नव्हतं. हे काय कारण आहे? तेव्हा तथागत त्यांना सांगतात की हा जो होता हा तथागत सांगत असताना हा एका जन्मामध्ये हा श्रीमंत व्यक्ती होता आणि तो असा राज दरबारामध्ये जात असताना चालता त्याला पच्चक बुद्ध दिसले. पच्चक बुद्ध दिसल्यानंतर त्यांनी त्याला वंदन केलं. वंदन केल्यानंतर ही गोष्ट ऐकून घ्या. वंदन केल्यानंतर तो काय म्हणतो पच्चक बुद्धाला? म्हणते कुठं चालले? ते म्हणते बिचारी का करायला चाललो.
तर तुम्हाला चारिका भोजन मिळालं काय? नाही म्हणते. म्हणून तो काय सांगतो, घरच्या नौकराला या पंचबुद्धांना घरी घेऊन जा आणि त्यांना भोजन द्या. मग काय करते नौकर? घरी गेल्यावर नौकर आणि त्याची पत्नी त्यांना यथार्थ पाहिजे असं भोजनदान त्यांच्या पात्रात वाढतात आणि पंचबुद्ध पुन्हा त्या रस्त्यानं वापस येतात आणि इकडून राजदरबारातून काम होऊन तो श्रेष्ठी आहे तो परत वापस येतो आणि वापस येऊन पुन्हा दोघांची भेट होते. दोघांची भेट झाल्यानंतर पुन्हा वंदन करून त्या पंचबुद्धाला काय म्हणते भोजनदान मिळालं का तुम्हाला? हो म्हणते. ते भोजनदान पाहून हा काय होते? उदासीन होतो, खिन्न होतो, दुःखी होतो. हे फार महत्वाची गोष्ट आहे. तो भोजनदान पाहून काय होतो? तो दुःखी होतो आणि दुःखी होऊन मनात काय विचार करतो? हे भोजनदान माझ्या नौकराला भेटलं असतं तर 1 दिवसाचं जास्त त्यानं काम केलं असतं असा विचार करतो खिन्न झाल्यामुळे. मग तथागत काय म्हणते? त्यानं जे पंचबुद्धाला दान दिलं त्या दान दिल्यामुळे त्याला खूप सारी श्रीमंती भेटली, परंतु त्यानं तिसऱ्या चेतनेची परिपूर्तता नाही केली. दान देताना कशी चेतना असली पाहिजे? एक समजा उदाहरणार्थ आपल्या घरी भिक्षू आले, आपण भोजनदानाला बोलावतो तर आपल्याला काय आनंद झाला पाहिजे का? मी भिक्षूंना भोजनदान करण्यासाठी बोलावतो, हे किती माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. चित्ताची चेतना अशी प्रसन्न असली पाहिजे. अरे माझ्या घरी भिक्षू येत आहे दान देण्यासाठी, किती आनंदाची गोष्ट आहे. आणि जेव्हा भिक्षू येते तेव्हा प्रसन्न चित्ताने त्यांना भोजनदान वाढलं पाहिजे. किती चांगली गोष्ट आहे का प्रत्यक्षात मी भोजनदान त्यांना काय करता वाढत आहे. त्याच्यानंतर भोजनदान दिल्यानंतरही त्यांचं वारंवार स्मरण केलं पाहिजे. अरे मी किती चांगली गोष्ट केली की मी भिक्षूंना भोजनदान दिलं. त्याचं नेहमी आपण झोपेत असताना किंवा कधी असताना त्याचं जेव्हा स्मरण होते त्याची चित्ताची चेतना आनंदाने आपण असं प्रफुल्लित झालं पाहिजे. हे 3 चेतना जेव्हा परिपूर्तता होते तेव्हा त्या दान कर्माचं खरं महान असं फलदायी होते म्हणते. परंतु या श्रेष्ठीनं काय केलं? तिसरी चेतना जागृत नाही केली. तिसऱ्या चेतनेच्या वेळेस दिल्यानंतर काय झालं? तो दुःखी झाला ना, खिन्न झाला. त्यामुळे त्याला श्रीमंती भेटली. तो श्रेष्ठी काय चांगल्या श्रीमंत घरात जन्म घेतला त्यांनी, परंतु त्याने तिसरी चेतना जागृत न केल्यामुळे उदासीन झाल्यामुळे त्याला त्याचा पैशाचा उपभोग घेता आला नाही. पैसा भेटला. पहा असे जगात एवढे काही श्रीमंत लोक असते ते लोक काय करते? अधिक पैसे कमावतात, परंतु त्या पैशाचा उपभोग घेत नाही, स्वतःसाठी उपभोग घेत नाही. एवढे कंजूसपणानं वागतात की ते उपभोग घेत नाही. त्याचं कारण हेच असतं, ते उपभोग घेऊ शकत नाही. ते गाड्या घेत नाही, त्याचा गाड्याचा उपयोग करत नाही. लोकांना ते दान कर्म करण्यास कंजूसीपणा करतात आणि अजून पैसा कमावतात आणि शेवटी मरतात. तेवढे पैसे कमावून त्यांनी काय कमावलं? शेवटी स्वतः काहीच नाही कमावलं, फक्त पैसा कमावला. पैसाची दाय तिथं राहिला, तो व्यक्ती मरण पावला. असा तो त्या प्रत्येक बुद्धाला दान दिल्यामुळे 7 वेळा तो देवलोकात जन्म घेतला त्यांनी आणि 7 वेळा मनुष्य लोकात जन्म घेऊन अत्यंत श्रीमंत झाला. परंतु त्याचं मन खाण्यातही लागे नाही, त्याचं मन कोणत्या वाहनात लागे नाही, कोणत्याही गोष्टीत लागे नाही. आणि मग प्रसिद्धीत राजा म्हणते ठीक आहे म्हणते, परंतु याला पुत्र का झाला नाही? त्याला पुत्र न होण्याचं कारण म्हणते त्याने एका जन्मी म्हणते संपत्तीसाठी आपल्या भावाच्या पोराचा खून केल्यामुळे त्याला मुलगा झाला नाही. पहा काय गोष्ट, म्हणजे त्याचे परिणाम तसेच भोगावे लागते. त्यानं काय केलं? स्वतः संपत्ती मिळण्यासाठी आपल्या भावाच्या पोराचा खून केल्यामुळे त्याला त्यावेळेस असं वाटलं त्या जन्मामध्ये की याचा आपण खून केला तर ही जी त्याच्या भावाची संपत्ती आहे ती मलाच मिळेल, बरोबर आहे की? पण त्याचे परिणाम काय झाले? तो जिथं जन्म घेतला तिथं त्याला पोरगा असो की मुलगी असो त्याला ती प्राप्ती झाली नाही. म्हणून त्याला या जन्मात सुद्धा एवढा श्रीमंत असून मुलगा प्राप्त झाला नाही. हेच ते कारण आहे. आला का लक्षात? किती हे कर्म जसे कराल तसेच भराल. जे आपण कर्म करतो त्याचाच परिपाक आपल्याला भेटतो, दुसरं तिसरं काहीच नाही. हे दुसरं तिसरं कोणी लागत नाही. आपल्याच कर्माचे फळ आपल्याला मिळतात आणि ते कर्म भोगल्याशिवाय त्यातून मुक्तता सुद्धा होत नाही. म्हणून हे दान आपण काय केलं पाहिजे. मग तुम्हाला असं वाटते दान जे आपण करतो त्या दानाचं फळ कसं काय भेटते? बा मला असं वाटते की जे आपण दान देतो, पैसा देतो, वस्तू देतो, एखाद्याला सहकार्य करतो, त्याची आपल्याला परिपूर्तता कशी काय भेटते? पण ते एका सुत्तामध्ये मला आढळून आलं की तथागतांनी जे एक सुत्त सांगितलं त्या सुत्तामध्ये माझ्या लक्षात आलं की दानाचं फळ आपल्याला कसं भेटते. ते तुम्हाला सुत्त सांगतो. काय झालं? 2 म्हातारे ब्राह्मण होते. त्या 2 ब्राह्मणांना तथागतांनी जे धम्मदेशना दिली त्यामध्ये एक गोष्ट मला आढळून आली की दानाचं फळ आपल्याला कसं भेटते.
त्या दोन म्हाताऱ्या व्यक्तीला जेव्हा धम्मदेशना सांगत असताना तथागत काय म्हणतात, हे सर्व शरीर जळत आहे. काय म्हणते, हे सर्व शरीर जळत आहे. या जळणाऱ्या शरीरातून जेवढं काही काढता येईल तेवढं बाहेर काढून ज्या काही वस्तू वाचवता येईल तीच पुढं कामी पडतात म्हणते. जळत्या घरामध्ये आग लागली एखाद्या घराला आणि आग लागलेल्या घरामधून जी भांडी बाहेर काढल्या जाते तीच वाचतात आणि तीच आपल्या कामी पडते. तसंच आपलं शरीर जळत आहे, रूप जळत आहे, संज्ञा जळत आहे, विज्ञान जळत आहे, सगळं नामरूप आपलं काय आहे, जळत आहे. या जळणाऱ्या घरामधून जेवढं बाहेर काढता येईल तेच वाचते म्हणते. नाही तर या जळणाऱ्या घरामध्ये शेवटी आपणही राग होतो, जे आपलं कमावलं तेही राग होऊन जाते. कसं तुम्हाला उदाहरण समजून सांगतो. एखादा व्यक्ती आहे, तो आपलं पालन पोषण करून राहिला, पती तो स्वतःचं पालन पोषण करून राहिलं, मुलाचं पालन पोषण करून राहिलं, जंगलात जातो, शेतात जातो, जे काही कमावतो आणि सगळी संपत्ती कमावून आणलेली काय करतो, तो घरात आणून ठेवतो. घरात आणतो, गहू घरात ठेवतो, तांदूळ घरात ठेवतो, पैसा आणतो, पैसा घरात ठेवतो. आता मला सांगा, समजा तो बाहेर गेला आणि बाहेर गेल्यानंतर समजा एखाद्या दिवशी त्याच्या घराला आग लागल्यानंतर तो घरी आल्यानंतर त्याचं सगळं घर जळून खाक झालं, तर तो काय करेल, पश्चाताप करेल, रडेल. रडल्यानंतर काय फायदा, रडूनही काही फायदा नाही, कारण की सगळं त्याचं घर जळलं, घरातल्या सगळ्या वस्तू जळल्या. कदाचित त्या वस्तू जर बाहेर आल्या असत्या किंवा एखाद्या व्यक्तीनं बाहेर काढल्या असत्या, ती त्याच्या कामी नसत्या पडल्या का? ते जळतं घर आहे. जळत्या घरामधून ज्या वस्तू बाहेर काढल्या जाते त्याच वाचून कामी पडल्या जाते. तसंच दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. समजा एखाद्या व्यक्ती आहे, जो काम करतो, बाहेर काम करतो आणि लोकांना काय करतो, उसणं देतो, काहीतरी उसणं देतो, एखादे पैसे उसने देतो, काही गहू तांदूळ उसने देतो. आणि हे करत असताना समजा त्याच्या घरात जर आग लागली, सगळं जळलं, मग जळल्यानंतर त्याला काय स्मरण होईल, अरे मी अमुक व्यक्तीला काय केलं, काही पैसे उसने दिले, अमुक व्यक्तीला गहू उसने दिले, अमुक व्यक्तीला तांदूळ उसने दिले. ते त्याच्या कामी नाही पडले काय, पडले की नाही पडले? म्हणून बाहेर जे काही आपण सहकार्य करतो, जे काही आपण दान करतो तेच आपल्या कामी पडते. जे प्रत्यक्षात आपण कमावतो आणि ज्या कमावण्यातून आपण दुसऱ्याला काही देत नाही त्याचं आपल्याला फलितच होत नाही. शेवटी आपण मरून जातो. ते संपत्ती कोणाजवळ जाते? पोरगा नसला तर काय करते, शासन ते जप्त करेल. पोरगा असेल तर पोरगा घेऊन जाईल, तो त्याच्या पुण्याच्या फलस्वरूपात त्याला भेटल. आपल्याला काय भेटलं, कमावलं कोण, आपण कमावलं त्याच्या बदलीत आपण काहीच लोकांना सहकार्य केलं नाही, लोकांना दान दिलं नाही, तर शेवटी तो जळणारच आहे. जळणाऱ्या घरामध्ये आग लागली, सगळं नष्ट झालं, आपल्याला काय भेटलं, काहीच नाही भेटलं. म्हणून आपला कमाईचा काहीतरी हिस्सा बुद्ध धम्माच्या कामी, बाबासाहेबांच्या या मिशनच्या कामी आपण लावला पाहिजे. त्यामुळे आपल्याला काय भेटते, दानाचं फलीभूतता निश्चितच भेटल्याशिवाय राहत नाही. जेवढे काही मी तुम्हाला सांगितलं, जेवढे काही या जगामध्ये लोक आहे, जे ज्या पदावर आहे, जे श्रीमंत आहे, त्या लोक शिक्षणामुळे काय होते, प्रज्ञा प्राप्त होते, परंतु दानामुळे संपत्ती प्राप्त होते, दानामुळे या सगळ्या गोष्टी प्राप्त होते. म्हणून दानाचं फार महत्व आहे. म्हणून दानाला आपण समजून घेतलं पाहिजे. दानम ठानम विद्यती, दान हे ठिकाण प्राप्त करून देते. तुम्हाला कुठं जन्म घ्यायचा आहे, दानम दुर्गती निवारणम, दान हे दुर्गतीपासून वाचवते तुम्हाला. दान काय करते, ज्या काही दुर्गती आहे, प्राण्याची योनी असो, अजून काही योनी असो, तिकडे जाऊ देत नाही. दान आपल्याला सुगती प्राप्त करून देते. दानम सक्कस सोपानम, दानम तुमच्या इच्छा आकांक्षा, सक्कस सोपानम, दानम सप्पस साधकन, तुमच्या मनात जे काही साध्य करायचं असेल ते दान कर्म तुम्हाला साध्य करून देते. एवढं दानाचं महत्व आहे. म्हणून दान आपण काय केलं पाहिजे, दान केलं पाहिजे. मग कोणाला दान दिलं पाहिजे, कोणाला नाही दिलं पाहिजे, कोणत्या वस्तू दान नाही दिल्या पाहिजे, तर शस्त्र जे असते त्यात दान करू नये. विषयाचं दान आपण करू नये, पत्नीचं दान करू नये, प्राण्यांचं दान करू नये. ह्या गोष्टी ज्या आहे ना, त्या गोष्टी दान केल्या नाही पाहिजे. कारण की त्या गोष्टी दान केल्याने काय होते, तो वाईट मार्गाला लागते त्या, बरोबर आहे की. शस्त्राचं दान दिलं, त्या शस्त्राचा काय होते, दुरुपयोग होते का नाही. विषयामुळे, विषयाचं दान दिलं, विष आहे त्याच्यामुळे दान दिलं, तो पेला तर काय, तो मरून जाते, बरोबर आहे की नाही. त्यामुळे ह्या गोष्टी, ज्या वाईट गोष्टी आहेत त्या गोष्टी दान दिल्या नाही पाहिजे. त्याच्यानंतर दान कोणाला नाही दिलं पाहिजे, तर दान अतिलोभात, जो अतिलोभामध्ये पडला आहे त्याला दान दिलं नाही पाहिजे. अतिमोहात जो पडलेला आहे त्याला दान दिलं नाही पाहिजे. जो खोट्या वृत्तीचा आहे, खोटी वृत्ती, आपली जे सम्यक दृष्टी आहे त्याला आपण दान करतो, जो खोट्या वृत्तीचा आहे, जो सम्यक दृष्टीचा नाही आहे,
जो खोटी धारणा व्यक्त करतो, त्यामुळे तो खोटी धारणा व्यक्त करून जो दान मागत राहतो, अशा व्यक्तीला काय केलं पाहिजे, दान दिलं नाही पाहिजे. तर हे सगळे दानाचे काय आहे, प्रकार आहे. त्या दान कर्मामुळे आपल्याला महान असं फळ भेटते. तुम्ही भोजन दान देता, भोजन दान करता, बरोबर आहे की नाही? भोजन दान केल्यानंतर मला सांगा, भोजन दान देता तुम्हाला काय भेटते? भोजन दान देता म्हणजे तुम्ही काय देता सांगा बरं, कुणाला समजून? भोजन दान दिल्यामुळे आपल्याला काय भेटते, किंवा भोजन दान दिल्यानं त्याला काय भेटते? उदाहरण घ्या की आपण 7 दिवस जेवलोच नाही, 7-8 दिवस जेवलो नाही आणि त्याच्यानंतर आपल्याजवळ जेवण आलं आणि आपण आलं, तर मला सांगा, तो 7 दिवस जेवण न केल्यामुळे दुःखी राहतो, दुःख होते ना त्याले, दुःखाच्या वेदना होते ना, बरोबर आहे की नाही? भुकेच्या वेदना होतो म्हणजे तो दुःखी होतो, दुःखी होतो. त्यामुळे काय होते, जेव्हा तो घास खातो तेव्हा त्याच्यामुळे काय भेटते, त्याला सुख भेटते. काय भेटते, तो जेव्हा जेवण करतो त्याच्यामुळे त्याला काय भेटते, सुख भेटते. त्याच्यानंतर त्याचं शरीर 7 दिवस काय झालं, क्षीण झालं असते, बल निघून जाते ना, जेवल्यामुळे बल येते. त्यामुळे जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा ते जेवल्यामुळे आपल्याला काय भेटते, बल भेटते, ताकद भेटते ना शरीरात, त्याला काय म्हटलं जाते, बल म्हटलं जाते, त्याला ताकद म्हटलं जाते, ते ताकद भेटते. त्याच्यानंतर आपलं काय जाते, आपली जे त्वचा आहे, त्वचा काय होऊन जाते, रूप काय होते शरीरातली, त्याला सुरकुट्या पडते काही प्रमाणात, बरोबर आहे की नाही? ते कोमजून जाते. ते जेव्हा जेवण घेतो त्या घासामधून आपले काय, आपलं शरीर काय होते, ताजेतवाने होते, रूप भेटते ना, सुंदरता भेटते, त्यामुळे ताजेतवाने भेटते. त्याला काय म्हटलं जाते, वर्ण भेटते. काय भेटते, त्या जेवणातून वर्ण भेटते. आणि मला सांगा, न जेवल्यामुळे माणसं मरतात ना, बरोबर आहे की नाही? मला सांगा, आणि एक दिवस माणूस जेवला की त्याचं आयुष्य वाढत राहते, म्हणजे त्याला काय दिलं तुम्ही, आयुष्य दिलं, दीर्घ आयुष्य दिलं. जेवणामुळे तुम्ही जेवण जेव्हा देताना, तुमचं जेवण नाही देत, तुम्ही या 4 गोष्टी देता. काय देता, त्याला सुख देता, त्याला बल देता, त्याला वर्ण देता आणि त्याला आयुष्य, दीर्घ आयुष्य देता. आणि ह्या जेवण दिल्यामुळे, ह्या 4 गोष्टी दिल्यामुळे, त्या जेवणाच्या पुण्यकर्माच्या विपाकामुळे तुम्ही जिथं जिथं जन्म घ्या किंवा ह्या जन्मी याचा जेव्हा विपाक येतो तेव्हा ह्या 4 गोष्टी आपल्याला भेटते. नुसतं जेवण नाही भेटत, जेवणाच्या बदलीत म्हणजे बल देतो, बलाच्या बदलीत बल भेटते, वर्णाच्या बदलीत वर्ण भेटते, सुखाच्या बदलीत सुख भेटते, आयुष्याच्या बदलीत आयुष्य भेटते. रोगीला दुरुस्त केल्याच्या बदलीत आपण रोगातून मुक्त होतो. डोळे देणारा त्याचे डोळे तीक्ष्ण होते, बल देणारा बलधारी होतो. हे सगळं आपल्याला भेटत राहते. एवढं दानाचं मानस पुण्य आहे. म्हणून दानानेही काय होते, निर्वाणाचा साक्षात्कार होतो, निर्वाणाला जाता येते. अनाथ पिंड दान दाते होते, बरोबर आहे की नाही? काय केलं त्यांनी दान, त्यांनी जेतवन दिलं. श्रावस्ती ते जेतवन दिलं अनाथ पिंडकांनी. ते अनाथ पिंड होते, ते दानाच्या पुण्यकर्मानेही ते निर्वाणाला गेले. एवढं दानाचं महान असं फल आहे. त्याच्यानंतर विशाखेने पूर्वाराम विहार दिलं, दान दिलं. त्यानंतर जीवकाने राजगृहामध्ये आम्रवन दिलं. बिंबिसार राजाने राजगृहामध्ये वेळूवन दिलं. आम्रपालीने वैशाली येथे आम्रवन दिलं. आजही त्यांचा इतिहास आहे, बरोबर आहे की नाही? आपण त्यांना दान दिल्यामुळे त्यांच्या चित्ताची जेव्हा चेतना तशी दानाची होते आणि त्यांचं जेव्हा वाचतो तेव्हा आपल्या मनामध्ये दानाची काय होते, चेतना निर्माण होते. ही चेतना आपण जागृत केली पाहिजे. त्याच्यानंतर अजून दानाचं पुण्य तुम्हाला सांगतो. जेव्हा भोजनदान आपल्या घरी आपण भिक्षूंना किंवा कोणाला आपण भोजनदानाला जेव्हा बोलावतो तेव्हा आपण बाकीच्या उपासिकांनाही बोलावतो. ते जेव्हा दान देते तेव्हा बाकीच्या उपासिकांनी प्रसन्न चित्ताने त्याचं काय केलं पाहिजे, अनुमोदन दिलं पाहिजे. अरे किती चांगली गोष्ट आहे, ह्या बाईनं भिक्षू संघांना भोजनदानासाठी बोलावलं, ते किती चांगली गोष्ट झाली. त्यांना काय केलं पाहिजे, त्यांना प्रमोदित चित्ताने, आपली चित्ताची प्रेरणा तशी झाली पाहिजे, चित्ताची चेतना तशी झाली पाहिजे. त्यामुळे काय होते, त्याला काय म्हटलं जाते, मुदिता म्हटलं जाते. म्हणजे मुदित चित्त झाले पाहिजे, मुदिता म्हटलं जाते. मुदितामुळे ते जे काही दान देते ते दानाले त्या बैलेचं ते पुण्य भेटतेच भेटते. पण आपण जेव्हा अशी चित्ताची जेव्हा चेतना निर्माण करतो का नाही, त्याच्या पटीनं आपल्याला सुद्धा पुण्य भेटते. नुसतं ही भावना निर्माण केल्या. या गोष्टी माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती. हे दान दिल्यामुळे तिला तर दानाचं पुण्य भेटतेच भेटते, पण त्या बाकीच्या महिलांनी जरा असं चित्तामध्ये भावना निर्माण केली तरी आपल्याला ते पुण्य भेटते. एवढं असं महान असं पुण्य दानाचं आहे.
शिलवंत लोकांना सुद्धा दान दिलं पाहिजे. एखादा उपासक आहे, आमचे भारतीय बौद्ध महासभेचे लोक हे काय करते, बिचारे शिलाचं पालन करते, बरोबर आहे की ह्या गावातून ह्या गावात येते, स्वतःच्या पैशाने येते, ते त्यांचं धम्म दान आहे. या लोकांना सुद्धा सहकार्य केलं, या लोकांना सुद्धा दान दिलं, तरी हे जे शिलवंत लोक असतात, या शिलाच्यामुळे यांचा काय असतो, शिलाचा सुद्धा एक प्रभाव असतो, ते बल असते, आणि यांना सुद्धा सहकार्य केलं, यांना सुद्धा दान दिलं, त्याचंही सुद्धा आपल्याला महत्व आहे, त्या सुद्धा आपल्याला पुण्य भेटत राहते. मिलिंद प्रश्नामध्ये जेव्हा म्हणते नागसेनाला एक महाउपासिका दान देते, खूप दिवसापासून ती दान देत राहते, परंतु ती म्हातारी असते, ती दान चालू असते तिचं, परंतु म्हणते नागसेनाला दान देऊन, म्हणते जेव्हा नागसेन त्या दानाचं काय करते, तिला आशीर्वाद देते आणि धम्मदेशना देते, आणि ती धम्मदेशना ती ग्रहण करते, आणि जागच्या जागी ती श्रोतापन्न होऊन जाते दानामुळे. ती महाउपासिका धम्मदानाची देशना म्हणते नागसेन देत असताना तिला प्रमोदित चित्त होते, आणि ती तिथल्या तिथल्याच काय होते, श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होऊन जाते. एवढं दानाचं मानस कर्मचं फळ आपल्याला भेटते, म्हणून आपण दान देत गेलं पाहिजे. दान मग भगवंत काय म्हणते, किती दान दिलं पाहिजे बा, या मोठा ह्या लय श्रीमंत आहे, या खूप काही देऊ शकते, माझ्याजवळ काय आहे, असं काही नाही. तथागत म्हणतात, दान श्रद्धेनं दान दिलेलं कितीही दान असो, ते अल्प असो का मोठे असो, दान हे श्रद्धेनं दिलेलं अल्प होत नाही, त्याचं मानस फळ होते. असे दानाच्या विषय आहे. मी तुम्हाला दानाचे सगळे प्रकार समजून सांगितले, सगळे हे सांगितले. त्या गोष्टी आपल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, परंतु आपल्याला माहीत नसतात. तर मी इथे या ठिकाणी सगळ्या दानाच्या विषयाचा तुम्हाला ओवापोवा केला, आणि सगळ्या दानाबद्दल मी तुम्हाला समजून सांगत आहे. अशा इच्छा व्यक्त करतो की ती तुम्ही समजून घेतलं, आणि त्या दानाचं मानसं फळ तुम्हाला समजल्यामुळे तुम्ही धम्मदेशना ऐकली, धम्मदेशना जो ग्रहण करतो त्यालाही पुण्य भेटते, जो धम्मदेशना सांगतो त्यालाही पुण्य भेटते. हे सगळं रचून आणलं या गावातल्या तुमच्या लोकांनी, हे पुण्याचं जे कार्य आहे, हे सगळ्या गोष्टी पुण्यामध्ये भेटते. फक्त हे काय करावं लागते, ते विचार कसे व्यक्त करावं लागते, ती धारणा कशी करावं लागते, आणि ते प्रमोदित चित्ताने चित्ताची चेतना अशी जागृत करावं लागते, आणि मन आपलं प्रसन्न करावं लागते, आणि एवढं करूनही आपल्याला काय भेटते, पुण्य भेटते. हे असे पुण्याचे असे मानसे फळ आहे. आणि आपण शांत चित्ताने माझं ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो, आणि इथेच थांबतो.